जय श्री कृष्ण माऊली। आता नामदेव महाराजांनी गाय उठवलेली आहे। मग राजा आले आणि त्यांचे पाय धरले। राजाने सांगितलं बाबा माझा गुन्हा झाला असं म्हणून राजाने क्षमा मागितली। मग ते नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज तिथून निघालेले आहेत आणि आता काशी येथे गेलेले आहेत। काशीमध्ये तीर्थस्नान सगळं वगैरे झालं आणि मग ते कुठे गेलेले आहेत? कबीरदासाच्या इथे गेलेले आहेत। कबीरदासाच्या इथे गेले तर कबीरदासाला एवढा आनंद वाटला का ज्ञानेश्वराने नामदेव हे माझ्या घरी आलेले आहेत आणि माझ्या घराल्यांचे पाय लागलेत म्हणून एवढा आनंद वाटला। पण त्यांच्या घरात मात्र अन्न पण खायला नव्हतं, कुडाचं घर होतं आणि त्यांच्या घरात काहीच नव्हतं तर पोतं, पाय पुसणं असतंय ना पोतं, ते बसायला दिलं कोणाला? ज्ञानेश्वराला आणि नामदेवाला। संताच्याच घरी जाणार ना, मग बसायला दिलं, पाणी दिलं आणि मग विचारात पडले पती पत्नी, कबीर आणि त्यांची पत्नी, का आता काय करावं? संत आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांना उपाशी तरी कसं पाठवावं म्हणून ते विचार करत आहेत। पण कबीराची पत्नी म्हणाली मी बघते काहीतरी बाजारात जाऊन वाण्याकडे। मग तेव्हा ती पत्नी, कबीराची पत्नी गेलेली आहे आणि बाजारात जाऊन वाण्याच्या गल्लीमध्ये गेलेली आहे। तर सगळे वाणी झोपलेले होते पण एक वाणी मात्र जागा होता। त्या वाण्याला विनवणी केली का मला थोडंसं म्हणजे किराणा द्या बाबा तुम्ही, मग मी तुमचा काय जे पैसे लागतील ते मी देईन तुम्हाला। पण वाणी कामातूर झालेला होता। दुष्ट कसे असतात, जसं दुर्योधनाची नजर द्रौपदीवर तशी गत। मग आता काय करावं हिला समजत नव्हतं। पण हिच्या मनात नामस्मरण चालू होतं, भगवंताचं श्रीरामाचं नामस्मरण चालू होतं। काय होईल ते होईल पण संतांना उपाशी जाऊ देणार नाही आणि सत्व जाणार नाही हे असं तिच्या मनात होतं। आणि भगवंताचं नामस्मरण मात्र ती विसरली नाही, क्षणभर पण विसरली नाही। आणि वाण्याला हात जोडून सांगते तुम्ही काहीही करा पण मला शिधा द्या आणि माझे घरी संत आलेले आहेत आणि ते महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि त्यांना उपाशी जाऊ द्यायचं नाही, अशी त्या वाण्याकडे विनवणी करत होती। पण वाणी म्हणे मनोरथ करशील पूर्ण तरी सामग्री देऊनी तुझं कारण, द्रव्य आणि वस्त्रभूषण न मागशील ते देईन मी। मग तो वाणी म्हणतो माझे जर मनोरथ पूर्ण करशील तर तुला मी सामग्री देईन। आता कबीराची पत्नी विचार करत आहे काय करू, जर मी नाही म्हणू तर संत उपाशी जातील आणि आमचं सत्व जाईल, काय करावं? पण हरिश्चंद्र आणि तारा राणी ह्यांनी पण सत्व जाऊ दिलं नाही। त्यांनी डोंबा घरी पाणी भरलं पण त्यांनी स्वतःचं सत्व जाऊ दिलं नाही। आता मी याच्यावर उपाय तरी काय करू, मला काही समजत नाही। कबीराची पत्नी धैर्य धरून म्हणते आता भगवंतच आहे, देवा तुझ्यावर सोडले, तुला काय करायचंय ते कर, पण साधूला मी कसं उपाशी पाठवू? असं म्हणून ती धैर्य धरून त्या वाण्याला काय म्हणते का शेठजी तुम्ही मला आता शिधा द्या आणि संतांना जेवू घालते, स्वयंपाक करते आणि मी नंतर येईल, असं म्हणून त्या वाण्याने शिधा दिलेला आहे। आणि कबीराची पत्नी घरी गेली आणि पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं आणि ज्ञानेश्वर माऊलीला आणि नामदेवाला जेवू घातलं, त्यांची तृप्ती केली, विडा वगैरे सगळं काही देऊन अक्षदा गंध धूप दीप व्यवस्थित पूजा केली। आणि नंतर मग ती पत्नी कबीराची कबीराला काय म्हणते ऐका, कबीरदासाला बाजूला नेलं, संतांना झोपी घातलं आणि कबीरदासाला सांगत आहे का मी एक असं वाण्याला वचन दिलेलं आहे आणि जर वचन नसतं दिलं तर संत उपाशी राहिले असते, तुमची आज्ञा काय आहे ते मला सांगा आणि तुम्ही बोलाल ते मी करीन। पत्नीचं वचन ऐकून कबीरदास म्हणतात अगं त्या वाण्याचे उपकारच म्हणायचे, तुला बरंच सुचलं हे, पण संत जेवले हे खूप महत्वाचं होतं ग।
आता जाऊ दे, ते वाणी वाट बघत असल, चल मी तुला नेऊन घालतो, माझ्या खांद्यावर बस, बाहेर पाऊस पडत आहे आणि तू एकटी कशी जाशील, तू घाबरशील. असं म्हणून कबीरदासाने त्या पत्नीला खांद्यावर घेतलं आणि वाण्याच्या घरी सोडलेलं आहे. त्वा संकोच न धरावा किंचित पुरवी वानियाचे मनोरथ, ऐशे म्हणून कबीर भक्त न गेला त्वरित घराशी. तव वाणी कामातुर होऊन वाट पाहात बैसला जाना, म्हणे रात्री एकटी येऊन न गेली ठकवून मज लागी. तो वाणी वाट बघत आहे, म्हणतोय मला ठकवून गेलेले आहे. पण तेवढ्यात कबीराची पत्नी दिसली आणि वाण्याला आनंद वाटला. वाणी बघतच राहिला, का ग तुझे पाय पण भिजले नाहीत, एवढा पाऊस पडत आहे, तुझे चिखलानी पाय कसे काय नाही भरले. कबीराची पत्नी म्हणते, वाणी शेठ ऐका, मी महान पतिव्रता आहे आणि माझे पती ईश्वर भक्ती करणारे आहेत. आमच्या मनात कधी कसलाही संकोच येत नाही, म्हणून त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलेला आहे, म्हणून माझे पाय भिजले नाही आणि भरले पण नाहीत. कबीराच्या पत्नीचं बोलणं ऐकून वाणी काय म्हणतो ऐका, अरे रे रे, मी किती दुष्ट आहे, मी ह्या 84 लक्ष योनीत पडलेलो आहे आणि मला खरंच कळलं नाही. मनुष्य देह एकदाच येतो आणि मी काय करायला चाललो होतो. खरोखर तुमची भक्ती आणि तुझं पतिव्रता पण श्रेष्ठ आहे. आणि त्या वाण्यानी पाय धरले, म्हणतो तू जनक जननी आहेस, तू माझी जननी आहेस आणि मी तुझं बालक आहे, मला माफ कर आणि बाळ म्हणून त्या तुझ्या पतीपर्यंत मला घेऊन चल. कबीराची पत्नी त्या बाळाला, त्या वाण्याला गेलेली आहे आणि त्या वाण्याने कबीराच्या चरणावर लोटांगण घातलेला आहे. का महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही आणि मला अनुग्रह द्या, म्हणून ते वाणी लोटांगण घालत होता. वाण्याला पश्चाताप झालेला होता आणि हे सगळं कोणी ऐकलं, नामदेवाने ऐकलं. नामदेवाने ऐकल्याच्या नंतर नामदेव ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं आणि ते पण कबीराला भेटायला गेलेत. काय कबीराची महानता, म्हणून हे भेटायला गेलेले आहेत आणि हे कबीराला भेटले, प्रेम आलिंगन दिलं आणि नामदेवानी जुनी खून सांगितली. आपण जेव्हा क्षीराब्दीमध्ये गेलो होतो तेव्हा आपल्याला भगवंतानी सांगितलं होतं का तू उद्धवाचा अवतार नामदेव हो आणि तू सुखाचा अवतार कबीर हो, लक्षात आहे ना. तर कबीरदास म्हणले हो, सगळं लक्षात आहे. आपण हा जन्म कशासाठी घेतलेला आहे, तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट विती पर उपकारे, ह्याच्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे आणि आपण फक्त भक्ती मार्गाला लावण्याचंच काम करायचं. कबीरदा तुम्ही खूप छान केलेला आहात. पण नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कबीरदा तुम्ही एकदा महाराष्ट्रात या, दक्षिण दिशेला साक्षात परब्रह्म सगुण लीला नाटकी जगजीवन, जो नामयाचे प्रेम जीवन उभा ठाकला विटेवरी. तुम्ही येऊन एके दिनी ते अधिक्षत्र पहावे नयनी, ऐकोनी ज्ञानदेवाची वाणी न कबीर चरणी लागला. मग ज्ञानदेव म्हणत आहेत का तिथं साक्षात परब्रह्म आहे आणि ते सगुण लीला करत आहे आणि ह्या नाम्याचं जीवन आहे ते, आणि तिथे या तुम्ही, तो इटेवर उभा राहिलेला आहे. तुम्ही एकदा त्या पंढरपूर क्षेत्री यात. कबीरदास म्हणतात नक्की येऊ, आम्ही कार्तिकीला येऊ बघा, असं म्हणून त्यांनी संतांना वाट लावलेला आहे आणि हा अध्याय 11वा समाप्त झालेला आहे. स्वास्तिक श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ, प्रेमळ एका भाविक भक्तन 11 अध्याय रसाळा. गोपाल कृष्ण महाराज की जय.